1974ला विजी खोबरेकर, बरं, हे कोण आहेत विजी खोबरेकर? जे महाराष्ट्र आर्काईव्हचे प्रमुख आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांच्या ज्या काय समाधीच्या वर जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याचं डॉक्युमेंटेशन करा. बरं, मला वाटतं 167 काय 167 पानं, 167 जे पत्र आहेत हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने डॉक्युमेंट केलेलं आहे. बरं. म्हणजे ही सगळी पत्र ह्याच्यामध्ये महात्मा सगळं फुल्यांनी दिलेली भेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली भेट आहे. सगळं ह्याच्यात डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बद्दलचं इतकं सगळं ह्याच्यात जे काय ते आपलं विजी खोबरेकरांना ही सगळी जबाबदारी दिली. 1885 ते 1926 पर्यंत हे सगळं डॉक्युमेंटेड आहे. त्यात वाघ्या कुत्र्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही. आता मला हे समजत नाहीये, तुकोजी महाराज होळकर यांनी 5,000 रुपये शिवस्मारकासाठी दिले ना, नोंद व्हायला पाहिजे. पुरातत्व खात्याने 2,000 रुपये दिले ना, नोंद व्हायला पाहिजे. ब्रिटिश म्हणतोय त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने दिले ना 5,000 रुपये, नोंद करा. येऊन येत कुठेतरी पाठीवर, काही प्रॉब्लेम नाही. मी रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आहे, मी पुढाकार घेतो. पण त्या वाघ्या कुत्र्याचा पोळका कशासाठी? व ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या योद्ध्यांच्या समाध्या धूळखाट पडलेत. आणि कशावर आपला वाद चालू आहे, कशावर चर्चा चालू आहे? आता मी धाडस करून, मी नाही, पूर्वी शिवभक्तांनी केली होती, मी आता निमित्त रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष म्हणून मी धाडस केली म्हणून माझ्यावर टीका.